नमस्कार छात्रों। तो आज हम 9वीं कक्षा हिंदी विषय दूसरा जो गद्य पाठ है बिल्ली का बिलंगुड़ा, राजेंद्र लाल हंडा जी का पाठ है। इस पाठ में हमने बिल्ली नाम की जो एक पालतू जानवर है, उस पालतू जानवर को पालने के बाद इस पाठ के जो मुख्य पात्र है उसके घर में कौन कौन से अड़चनों को सामना करना पड़ा, इसके बारे में हम देख रहे थे। पहले क्या हुआ था, तो घर में चूहे बहुत हो गए थे। चूहे के कारण बिल्ली पालने का निश्चय किया, लेकिन बिल्ली से उनको बहुत सी तकलीफ होने लगी। तो इसलिए उस बिल्ली के कारण वो तनाव में आ गए थे। और बिल्ली के लिए वो क्या करते हैं, बिल्ली का बंदोबस्त किस प्रकार करते हैं, वह आप देखेंगे। तो देखिए, अब चिंता हुई कि बिल्ली से कैसे पीछा छुड़ाया जाए। मेरे नौकर बहुत होशियार है। रात को काम खत्म करके जाने से पहले उसने एक खाली बोरी में के अंदर 2 रोटियां डाल दी और चुपके से एक तरफ खड़ा होकर बिल्ली का इंतजार करने लगा। बिल्ली आई, वह एकदम रोटियों पर झपटी। नौकर ने तुरंत बोरी का एक सिरा पकड़कर उसे ऊपर से बंद कर दिया। रस्सी के साथ बोरी का मुंह बांध दिया गया। क्योंकि अब रात के 10 बजे थे, मैंने अपने नौकर अमरू से कहा कि सवेरे बिल्ली को कहीं दूर छोड़ आए, जिससे वह इस घर से वापस न आ सके। तर काय झालेलं आहे, लेखक म्हणतायत की ह्या मांजरापासून आम्ही खूप वैतागलेलो होतो, मांजराला कसं पकडायचं आता। आणि मग त्या नौकराने शकल लढवलेली आहे, पोत्यामध्ये भाकरी टाकलेली आहे, त्याचं तोंड उघडं ठेवलेलं आहे। आणि मग काय झालेलं आहे, अचानक ते मांजर त्या भाकरीवरती तुटून पडल्यानंतर त्या नौकरानं दडून बसून काय केलेलं आहे, तर त्या पोत्याची गाठ बांधलेली आहे। रात्रीच्या 10 वाजले होत्या। आता असं ठरलेलं आहे की सकाळी आपण काय करूया, हे पोतं बांधलेलं मांजराचं आपण कुठेतरी लांब वरती नेऊन सोडूया, आणि मग काय होईल की आपल्याला ती मांजर परत आपल्या घरी येणार नाही। सब लोगों के चाय पिलाते पिलाते अमरू को अगले दिन 8 बज गए। मैंने याद दिलाया कि उसी बिल्ली को भूली भटियारीन की तरफ छोड़कर आना। म्हणजे आता सकाळच्या 8 वाजले होत्या। तो नौकर आहे, अमरू नावाचा नौकर आहे, अमरू नावाचा नौकर आहे। आणि तो म्हणतो की आता 8 वाजले, सगळ्यांचा चहा पान झाला। मालकाने त्याला आठवण करून दिली की काय कर, तर ह्या पोत्यातला जे मांजर आहे त्याला भुली भटियारीन म्हणजे चौकाचं नाव आहे, एखाद्या ठिकाणाचं नाव आहे ते, तर तिथं सोडून ये म्हणून सांगितलेलं आहे। बोरी कंधी पर लटका अमरू चल दिया। बात आई गई हो गई। मैं हजामत और स्नान आदि में व्यस्त हो गया, क्योंकि 9:30 बजे दफ्तर जाना था। गुसल खाने में मुझे जोर का शोर सुनाई पड़ा। मैं नहाने में व्यस्त था और कुछ गुनगुना रहा था, इसलिए मेरा ध्यान उधर नहीं गया। 2 मिनट के बाद ही फिर शोर हुआ। इस बार मैंने सुना कि मेरे घर के सामने कोई आवाज लगा रहा है। आपका नौकर पकड़ लिया गया है। अगर आप उसे छुड़वाना चाहते हैं तो आप छप्पर वाले कुएं पर पहुंचिए। तर काय झालेलं आहे, तो अमरू नावाचा जो नौकर आहे ते मांजराचं पोतं बांधलेलं घेऊन गेलेला आहे। कुठं, भुली भटियारीन भागामध्ये सोडून यायला सांगितलं होतं। आणि मग हे मालक जे आहे ते काय करायला लागले, आंघोळ करत होते बाथरूम मध्ये, आणि त्याला आवाज येत नव्हता। परंतु अचानक त्याच्या घराच्या समोर जोर जोरानं कोणतं ओरडतंय, काहीतरी सांगतंय, हे त्याला ऐकू आलं। पहिल्यांदा त्यांनी दुर्लक्ष केलं, परत एकदा तसंच ऐकू आलं, आणि मग त्यांनी पाहिलं तर काय झालेलं आहे, तो व्यक्ती समोरचा घराच्या व्यक्ती आल्याला सांगत होता की तुमच्या अमरू नावाच्या नोकराला पकडलेला आहे। कुठं, छप्पर वाले कुएं पर।
ठिकाणं लक्षात ठेवणं गरजेचे आहे बघा आपल्याला. म्हणजे परीक्षेमध्ये किंवा पाठाचा पूर्ण भावार्थ पाहत असताना हे लक्षात असणं गरजेचं आहे. तर त्या छप्परवाली कुहेपर तुम्ही जा, तुमच्या नोकराला तिथं माणसाने पकडून ठेवलेलं आहे. काय झालं ते काही त्यानं सांगितलेलं नव्हतं. मैं हैरान हुआ कि क्या बात है, समझा शायद अमरू किसी के साइकिल से टकरा गया हो, शायद साइकिल वाले का कुछ नुकसान हो गया हो और उसने अमरू को धरपकड़ हो. रही आदमी इकट्ठे होने की बात, यह काम दिल्ली में मुश्किल नहीं और फिर करोल बाग में तो बहुत आसान है, जहां सैकड़ों आदमियों को पता ही नहीं कि वे किधर जाए और क्या करे. खैर उधर जा ही रहा था कि रास्ते में खाली बोरी लटकाए अमरू आता हुआ दिखाई दिया. वह खूब खिलखिलाकर हंस रहा था. उसे डांटते हुए मैंने पूछा, अरे क्या बात हुई, तूने आज सुबह ही सुबह क्या गड़बड़ की जो इतना शोर मचा और मोहल्ले के लोग तुझे मारने को दौड़े. मग आता ह्या राजेंद्रलाल हंडा म्हणतात, मी सगळं स्नान ओरखलेलं आहे, मला ऑफिसला जायचं होतं. दप्तर हा शब्द आला बघा, ऑफिसला जायचं आहे. मग ते ऑफिसला जायला निघाले. त्या माणसाचं ते ऐकलेलं होतं की छप्परवाले कुळीच्या ठिकाणी तुम्ही जा, तुमच्या नोकराला पकडून ठेवलेला आहे. आणि मग हे घरातून असे जायला निघाले. तेवढ्यात अमरू तिकडून काय करत होता, हातामध्ये मोकळं पोतं घेऊन तो यायला लागला होता. आणि तो हसत हसत आपल्या मालकाला सांगत आहे. आणि त्यावेळेस हे त्याला म्हणतायत की तू हसतोयस का, तर काय झाले ते मला सांग, असं ते म्हणतायत. अमरू को कुछ कहना ही नहीं पड़ा. उसके पीछे कुछ आदमी आ रहे थे. उन्होंने मुझे सारा मामला समझा दिया. बात यह हुई कि जैसे अमरू के कंधे पर बोरी लटकाए बिल्ली को बाहर छोड़ने जा रहा था, कुछ लोगों को शक हुआ कि बोरे में बच्चा है. म्हणजे आता थोडक्यात त्या अमरूनं ह्याला काय सांगितलं आपल्या मालकाला, त्याच्या पाठीमागे काही माणसं येत होती. ती माणसं सांगायला लागली की काय झालेलं आहे, अमरू आपल्या खांद्यावरती ते पोतं घेऊन चाललेला होता आणि पोत्यामध्ये मांजर होतं. परंतु पाठीमागून जाणाऱ्या माणसाला वाटलं की ह्यानं त्या पोत्यामध्ये लहान मुलालाच बांधलेलं आहे असं वाटलं त्यांना. दो आदमी चुपके चुपके उसके पीछे हो लिए. उन्होंने देखा कि बोरी के अंदर से हिल रहा है. बस उन्हें विश्वास हो गया कि इस बदमाश ने किसी बच्चे को पकड़ा है. अमरू स्वभाव से अल्पभाषी है, कुछ मखमरा भी है. वह चुप रहा. देखते ही देखते 50-100 आदमी इकट्ठा हो गए. उसमें से एक चिल्लाकर कहने लगा, घेर लो इस आदमी को, यह बदमाश उसी निगोह में से है जिसका काम बच्चे पकड़ना है. उस जगह से पुलिस थाना भी बहुत दूर नहीं था. एक आदमी लपक कर थाने गया और वहां से थानेदार को एक सिपाही को बुला लाया. थानेदार को देखते ही उस उत्साही दर्शक ने अपने कुर्ते की बाहें ऊपर चढ़ाते हुए बोला, दरोगा जी, ऐसा नहीं हो सकता कि आप इस बदमाश को चुपचाप यहाँ से ले जाए और कानूनी कार्रवाई की आड़ में इसे हवालत के मजे लेने दे. पहले इसकी जी भर के मरम्मत होगी. गजब नहीं है कि भरे मोहल्ले से बच्चा उठा ले जाए. 2 दिन हुए पास वाली गली से एक बच्चा गुम हो गया. देवनगर से तो कई उठाए जा चुके हैं. आप बाद में इसके साथ चाहे जो करे, पहले हम लोग इसकी पिटाई करेंगे. भीड़ में से 2 आदमी ने इस सुंदर प्रस्ताव का समर्थन किया और लोग अमरू को पीटने के लिए मानो तैयार होने लगे. म्हणजे थोडक्यात गर्दी जमलेली आहे आणि त्या गर्दीमध्ये अमरू पकडला गेलेला आहे. त्यांनी ओळखलेला आहे याच्या पोत्यामध्ये मुलगा आहे किंवा मूल आहे, कारण त्या भागातून मुलं चोरून जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. कालच एक प्रसंग त्या ठिकाणी घडलेला होता आणि त्यामुळं एक जण लगेच पळत गेलेला आहे कुठं, पोलीस स्टेशनला. आणि पोलीस स्टेशनला काय होतंय, तिथला एक दरोगाजी म्हणजे पोलीस हवालदार किंवा शिपाई त्याला म्हटलं जातं बघा, त्याला बोलवून आणलेला आहे. आणि ती माणसं म्हणत आहेत की तुम्ही याला काय कर चाल की पोलीस स्टेशनला ने चाल, त्याच्यावरती कारवाई कर चाल. परंतु नाही, आम्ही याला भरपूर या ठिकाणी मारणार आहे. आणि त्यातली 2 माणसं पुढे पण आलेली आहेत मारण्यासाठी.
परंतु अजून मारलेलं नव्हतं. सगळी गर्दी, माहोल सगळा रंगलेला आहे, परंतु त्या पोत्यात काय आहे हे कुणालाच माहित नव्हतं. आणि मग राहिलेला जो प्रसंग आहे तो उद्याच्या तासाला आपण पाहूया. तोपर्यंत बिल्ली का बिलंगुडा नावाचा जो प्रसंग घडलेला होता त्या प्रसंगाची आपण माहिती जी पाहतोय ती एवढीच या ठिकाणी आपण पुरी करू आणि नंतरचा भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.